जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धनाथ वस्ती या शाळेमध्ये आज 78वा स्वातंत्र्य दिन संपन्न केला। त्या कार्यक्रमातील काही क्षणचित्र आणि विद्यार्थी भाषणे आणि इतर काही। दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते राज्याध्वज फडकवला जातो। सर्व शाळा, कॉलेज व कॉलेजमध्ये ध्वजारोहण घेतले जाते। राष्ट्रगीत गायले जाते। देशभरात आनंदी उत्साही वातावरण असते। सर्वजण मोठ्या आनंदाने स्वातंत्र्य दिन साजरा करतात। तेवढे बोलून माझे भाषण संपले। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, माझे नाव सभुंकी दाजी भोसले। मी आता दुसरी शिकत आहे। मी तुम्हाला 15 याविषयी बोलणार आहे। तरी शास्त्रपती ऐकून घ्यावे। सुंदर सुंदर माझा देश, सगळ्या वेगळा माझा देश, जग ज्याच्या गर्व करेल असा अनोखा माझा देश। भारत माझा देश आहे, सगळ्यांहून वेगळा आहे, प्राणाहून प्रिय आहे, जगातील एकता आहे। जय हिंद। एक होता शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती तरुणाची, स्वातंत्र्य आणि भावना जीवाची। मिळाली स्वराज्याची जन्माची जीवाची त्याला नसता, म्हणून सांगतो छाती ठोकून जावं शोळा खावं। जय हिंद। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव दत्तात्रय शिंदे। झाडे लावा, झाडे जगवा, आपल्याकडे नेण्यासाठी ठेवा, आनंदी राहा, अभ्यास करा, मोठं व्हा। एवढं बोलून मी माझी भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे नाव श्रवण गणेश घोडके आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते। सारे मिळून जे गोष्ट खंडात गाजत राहील अशी शाहू महाराजांची कीर्ती। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम बहुजनांचा आधार, कर्तव्य, अध्यक्ष, अर्चनाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना माझा महासमुद्र, राजर्षी शाहू महाराज हे विशाल मानाचा लोकराज्य तसेच कोल्हापूर संस्थेचे छत्रपती होते। त्यांचा जन्म 1874 रोजी कागल येथील राष्ट्रीय घराण्यात झाला। त्यांचे मूळ नाव यशवंतराजे शिंगारा व आईचे नाव राधाबाई असे होते। राजर्षी शाहू महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई त्यांनी यशवंती आला असे दत्तक घेतले आणि त्याचे शाहू असे नामकरण केले। अशा या थोर शाहू महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी तिसरी शिकत आहे। मी छत्रपती महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहोत। शांतपणे ऐकून घ्यावे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण शिवाजी भोसले व त्यांच्या आईचे जिजाबाई। दुनियाची किंमत समजून लाटाच्या जवळ जायला लागतं। पाण्याचे मोल कमण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं। जय हिंद, जय जिजाऊ। माझा नमस्कार। माझे नाव ओम सयाजी जाधव। माझ्या भाषणाचे नाव आहे स्वातंत्र्य दिन। उत्सव हा स्वातंत्र्याचा, उत्सव हा मुक्ततेचा, त्यागाचा, आठवणीचा, अनेकांच्या बलिदानाचा।
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन आणि बालमित्रांनो, आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपला स्वातंत्र्य दिन आपण भारतीय हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत. याच दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत मुक्त झाला. स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाने आपल्याला हा सोन्याचा दिवस पाहायला मिळाला. चला तर एकदा जयघोष होऊ द्या. भारत माता की जय. जय हिंद. अध्यक्ष महोदय, गुरुजन व येथे तुम्ही माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला महात्मा गांधीजी विषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. पुढे जाऊन त्यांनी वर्गीय शिक्षण घेतले. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी लोकांच्या हक्कासाठी आंदोलन केले व पुढील काळात ते तेथील स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. त्यांनी 10 सत्य व अहिंसेची शिकवण दिली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले म्हणून लोकांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली. एवढ्याने मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद. जय महात्मा. दुराण्यासह कुंभे आहे. मी इयत्ता 3री शिकत आहे. माझ्या भाषणाचे नाव आहे 15 ऑगस्ट भाषण. सूर्याप्रमाणे ते दिसणारे रस्ते, चंद्राप्रमाणे सुचर्चा देणारे परिसर आणि चंद्राप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशबांधवांना सर्वांना माझा नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील स्वर्णिम दिन आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. अध्यक्ष महाराष्ट्र गौरवला आणि इतर असलेल्या माझ्या मतमताने आज मी तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकले अशी माझी नम्र विनंती. झाडे लावा, झाडे जगवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा व सर्वांनी झाडांची काळजी घ्यावी व स्वच्छ ठेवा. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे व त्याची देखभाल तरी करावी. झाडे हेच आपले जीवन आहे. मी एवढे बोलून माझी 4 शब्द संपवते. जय हिंद. जय महाराष्ट्र. नमस्कार. माझे नाव मेघा अजित चव्हाण आहे. माझे मित्र. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट या विषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे अनेक शूरवीर परिश्रम घेतले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई असे अनेक शूरवीर परिश्रम घेतले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. जय महाराष्ट्र. आभार आज तुझला नतमस्तक निशा प्रवाहाचा जन्म भारत देश घडला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या प्रिय देशबांधवांना मी पूर्वी सर्वांना माझा नमस्कार. मित्र, आज 15 ऑगस्ट आपण इथे सर्वजण भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. जय भारत. नमस्कार. माझे नाव कार्तिकी दयानंद शिंदे. आज 15 ऑगस्ट आज आपण भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन साजरी करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर सैनिकांनी बलिदान दिले. त्यावेळेला आपण वंदन करून हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे. मला माझा देश खूप खूप आवडतो. जय हिंद. सुंदर भारत देश सगळ्या माझा देश जगभरात गर्व करेल असा अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरिता
सुभाषचंद्र बोस 1803 इंग्लंडला गेले व अगदी कमी वयात ते IPS परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. त्याने पुढे जाऊन तुम्ही आजारी अशी घोषणा केली. एवढ्या मी माझ्यापासून संपवतो. अध्यक्ष महाराज पूज्य गुरुजन आणि जमलेल्या माझे नाव आज मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या सभा आहे. त्याच्या चित्र शिवाजी महाराज जन्माची 47 शिवाजी महाराज संपूर्ण शिवाजी अध्यक्ष मागचे पूज्य गुरुजन वर्ग तिथे जमलेले माझ्या पावित्र्यानो, आज मी तुम्हाला प्रतापगडावरील पराक्रम याबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही सातत्यपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. भेटीची तयारी. भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी भेटीची तयारी करू लागले. भेटीची तयारी करू लागले. अंगात चिरकट घातले. डोक्यावर पिढीटोप घातला. त्यावर मंदिर उभारले. एका स्थानिक भिक्षुकाला बोला. दानपुट्टा हातात घेतला. वाघनगे हातात रपवली. शिवराय खानाच्या भेटीसाठी तयार झाले. शिवराय तिथे पोहोचले पण शिवराय आत येत नव्हते. वकील म्हणा ते शहर बंदाला भेटा. त्याला थोडे दूर करा. शहर बंदा दूर झाला. शिवराय आत आला. खान तू म्हणाला, या राजे भेटा आम्हाला. शिवराय सावठून पुढे निघाले. दोघांची भेट झाली. त्याचवेळी बरोबर खानाने शिवरायांच्या पाठीवर वार केला पण अंगात चिरकट असल्यामुळे शिवराय बचावले. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. शिवरायांनी खानाच्या पोटात बिचवा घुसवला आणि त्याच्या वाघनखे काढून आत्रे बाहेर काढली. खान कोसळला. खान मरून गेला होता आणि शिवराय जिंकले. असं म्हणून जोरात छत्रपती शिवाजी महाराज की ताट बसा. छान. चल 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 चल. व्हेरी गुड. चला हां चल. तिच्यासाठी हां छान. आपला पतीचे प्रश्न ठेवा. आपले करा पाठीमागे 2-3 महिन्यापूर्वी एक मोठी बातमी होती की त्या शाळेमध्ये असलेली होती ती हाऊसफुल. सरांना पण कदाचित ती बातमी बघितली असेल, माहिती असेल. तर त्या शाळेचं एवढं असं का तर त्या शाळेमध्ये असलेली होती की त्या दिवशी ती स्वीकारली जाणार नाही. तर त्यांनी गाईड्स कंपनीवर सांगितलं की माझे शिक्षण इथे 4थी पर्यंत झाले. त्याच्यानंतर पुन्हा मग गावात किंवा शिक्षकांनी विचार केला पाहिजे आणि पालकांनी देखील लक्ष दिलं पाहिजे. जिल्हा प्राथमिक शाळा म्हणजे काय अशी वाईट अशी कुठली नाही. आजकाल बरेच जण प्रायव्हेट शाळेमध्ये ऍडमिशन घेत आहेत. वर येते की आदरणीय व्यासपीठावर मान्यवर शिक्षक स्टाफ आणि माझे छोटे बालमित्र आणि मित्रगण, आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. मला स्वातंत्र्य दिन एवढं सांगायचं आहे फक्त जे पालक त्यांच्या लहान मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये भरमसाठ फी भरून प्रायव्हेट स्कूलला शिकायला घालतात आणि ZPS स्कूलला काही फी नसताना तिथून घालतात प्रायव्हेट स्कूलला घालतात. मला म्हणजे त्यांना एवढीच विनंती करायची. माझ्या वाचनात परवा एक लेख आला. असं लिहिलेलं होतं की तुम्ही पहिलीसाठी एका मुलाला एका शाळेला प्रायव्हेट स्कूल
पैसे देतात, 1 लाख रुपये फी न देता ते तुम्ही जर शेअर मार्केटला किंवा एखाद्या चांगल्या कंपनी शेअरिंग त्यात गुंतवले, पहिलीला 1 लाख रुपये गुंतवले, दुसरीला 1 लाख रुपये गुंतवले, असं त्याच्या वयवर्षी 15 डिग्री होईपर्यंत 15 वर्षाची तुम्ही 15 लाख रुपये जर गुंतवणूक केली तर त्याच्या 21व्या वर्षी त्या 15 लाखाची जवळपास कोट्यवधी रुपये शेअर मार्केटमध्ये होऊन जातात. आणि शिक्षण तिथलं आणि तिथलं शिक्षण सेमच आहे, शिक्षणामध्ये असा काही फरक पडत नाहीये. त्यामुळं पालकांनी प्रायव्हेट स्कूलला प्राधान्य न देता आपल्या जे काही गव्हर्नमेंटच्या स्कूल आहेत त्याला फी कमी असते, बाकीच्या काही बऱ्याच फॅसिलिटी पण असतात. त्यात आपण जर आपल्या मुलांना शिक्षण दिलं तर उद्या भविष्यात त्याच्या नोकरीची किंवा त्याच्या बिझनेसची चिंता राहणार नाहीये. कारण ज्यावेळेस तो ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल, वयवर्षी 15-16 काहीतरी वय होतील किंवा 20-21 वर्ष वय होतील, त्यावेळेस त्याला बिझनेससाठी जर तुम्हाला पैसा असेल तर हा शेअर मार्केटमधून तुम्ही पैसा काढून त्याचा कोट्यवधी रुपये तुम्ही बिझनेसमध्ये घालू शकता. जर त्याला दुसरं काय व्यवसाय काय वगैरे करायचं असेल, काय करायचं तर हे पैसा तुम्ही वापरू शकता. पण हा पैसा तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला त्याला शिक्षणाला घालून तो पैसा तुम्ही व्यर्थ घालवता असं मला वाटतं वैयक्तिक. कारण तो शिकून परत त्या स्टेजला तिथंच येतो, प्रायव्हेट स्कूल म्हणून शिकला काय आणि जेट स्कूल म्हणून शिकला काय. आज त्याची लेवल एकच, शेवटी एकाच लेवल आहे त्याची. त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी फक्त प्रायव्हेट स्कूल न करता थोडंफार जेटची स्कूल पण आपण स्वतः लक्ष दिलं तर तिथे पण मुलं घडू शकतात, असं काय नाहीये. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही फक्त प्रायव्हेट स्कूल न करता गव्हर्नमेंट स्कूलवर पण लक्ष द्यावं. धन्यवाद. सर्वांनी शाळेच्या वतीनं आभार मानतो. इथं विषय निघाला प्रायव्हेट स्कूलचा, आमच्या शाळेमध्ये पावसाचं शिक्षण घेणं. मला वाटतं माझ्या स्वतःचा प्रत्येक मुलाला कुठल्या मुलाला काय येतं, मला तरी काय आवडतं, काय प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी एकदा तरी बोलतो, पावलं की पावलं प्रत्येकाचं म्हणणं ऐकून माझं तोच नको त्या पण मी प्रत्येकाला काय हवं आहे काय नाही आमच्या शाळेमध्ये ऐकून घेतो. मी एवढे खात्रीशीर सांगतो, या शाळेतून 4थी पास केलेला मुलगा निश्चितपणे इंग्रजी वाचतो. आता जी काय केली असतील 1-2 मुलं सोडली तरी बाकीच्या चांगल्या प्रकारची इंग्रजी वाचन करतात. आता सुद्धा कधी या माझ्या 4थीच्या 3रीच्या वर्गात चांगल्या प्रकारे इंग्रजी वाचन करत असेल तुम्ही स्वतः पाहतो तरी पहा. इथल्या परिसराचा संस्काराचा गुण होत आहे. या ठिकाणची मुलं खरंच हुशार आहेत, आपण त्यांना संस्कारित करण्याचा प्रयत्न करतो. इंग्रजी माध्यमात केलं म्हणजे हुशार होते असं काय. माझा मुलगा स्वतः इंग्रजी माध्यमात शिकला, मराठी माध्यमात शिकला, इंग्रजी खरं तर इंग्रजी चांगला चालतो असं काय नाही. माध्यम हा फरक पडत असतं ज्ञान मिळवायला, ज्ञान कुठल्याही भाषेतून मिळवता येतं. फक्त त्याला संस्काराची जोड हवी आहे आणि ती संस्काराची जोड आपण त्या शाळेतून देतो. आज मी 15 ऑगस्ट 2023 साठी या ठिकाणी मैदानात विद्यार्थी आहेत ते निश्चितपणानं 10 वर्षाला तुम्हाला चांगल्या पदावर गेली माझे जे शब्द आहेत ते सत्य करतील. आणि इथं खरंच आपण संस्काराची मुलं घडवतो. मुलं कधी आपण शब्द बोलणार नाही, पालकांना सुद्धा काम आहे.
पागल काय जरी पडले याचं कारण आपण शोधलं पाहिजे. मुलांना धरून देताना पाण्याची काळजी करतो. आम्ही शिकवायला सुरू केलं की पहिले लोक आहे ना, तुम्ही स्वतः त्यांना धरून पाण्याची वाटणी दिली पाहिजे, तेवढं तर सगळं व्यवस्थित दिलं पाहिजे. आणि पालकांनी स्वतःच्या मुलाचं दप्तर चेक केलं पाहिजे. त्यानं काय करताय, किती वयाचे पानं पाडले, त्यानं काय केले, सरांनी काय शिकवलंय, मॅडमने काय शिकवलंय, तुला खरंच येतंय का, त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. मुलांचं जास्तीत जास्त स्वतः पालकांनी ऐकून घेतलं तर तुम्हाला सांगतील काय नाही काय नाही. आणि प्रत्येकाला बोलत असतं, एक दिवस काय नाही एखादी त्याच्याला बोलतो, प्रत्येकाला संधी देतो आणि त्याचं करतो. तुम्ही सुद्धा त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचं तुमच्या मला माहित आहे की म्हणून ही पण शाळेत गेल्यानंतर माझ्या मुलाला बोलू शकत नाही, पण मी पण 8 दिवसात 15 दिवसात त्याचं दप्तर बघा, त्यानं काय काय केलं बघा, तुला शिकवलेलं विचारा, तू काय करतो, तुला काय येते, तू काय करतो, त्याला तुम्ही जसं घडवाल तसं ते घडणार. संस्कार हे स्वतःच्या इच्छा असतात, दुसऱ्याकडून कुठे मिळणार नाही. आणि या परिसरात आपण तेवढंच काम करतोय, मोठं संस्कार घडवणे. संस्काराची वाढवा आहे सगळीकडे आणि आपण ते संस्कार मुलं या शाळेच्या माध्यमातून घडवतो. भाग्य चांगली मुलं घडवायला आणि पालकांचं सहकार्य अनेक शाळांमध्ये माझी शाळा पालकांना उद्धटपणा इथं बिलकुल नाही, समजून घेत खूप चांगले आणि त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. मुलंही खूप चांगले, आम्हाला काय चुकलं तर आम्हाला सांगत त्याला मुलांची वेगवेगळ्या आम्हाला सूचना केल्या तरी आणि मग आपण आणि सगळ्यात महत्वाचं काय तर पाण्याचा विषय आहे ना, पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे झालेलं आपण सगळे जण ग्रामपंचायत मार्फत आम्हाला लाईट बोलून केलं त्या लाईट चालू झाली आपल्या सर्वांना आपण जाऊ ग्रामपंचायत सांगायला होतं की आमच्याकडं लाईट आणि फॅनची सोय झाली पाहिजे. आपल्याच मुलांना डास चालू नाही आणि डास आणि पाणी यामुळे मुलं बरीचशी आजारी पडली. त्या आरोग्याची सुद्धा आपण परिसराची काळजी घेणं महत्वाचं आहे आणि सर्वांनी विनंती करतो आपण सर्व ठिकाणी आला खाऊ दिला मुलांचं पोट पोटून केलं त्याबद्दल शाळेच्या वतीने मी आभार मानतो आणि राष्ट्रीय कार्यक्रम संस्थांचं जाहीर करतो.